मागील 3 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे पुण्याला आले असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते उद्दामपणाने वागतायत, सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात, त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली का काय अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन एका सामान्य महिलेला केल्यानंतर दुर्लक्ष होतंय हे तर आहेच, अलीकडच्या काळात ही बरीच उदाहरणं दिसतील, पण इथं खुद्द सिनियर PI असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पोलिसांवर आणला। CM ऑफिसला ही तक्रार गेल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्या। ही एक प्रकारची अराजकता आहे। या ठिकाणी महायुती सरकारच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आवर घाला अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना करतो। कृपया करून अशा प्रकारचा या ठिकाणी हिटलरशाही किंवा अंधधुंद कारभार हा पुणेकरांना, महाराष्ट्राला सहन होणार नाही। एक दिवस असा येईल की या ठिकाणी राज्यातली प्रत्येक शहरातली, प्रत्येक जिल्ह्यातली जनता या सरकारच्या विरोधात उतरलेली दिसेल। त्याच्यामुळे या प्रकाराच्या निमित्ताने भाजपची बेबदशाही पुढे आली हे नक्की। या संदर्भातली माहिती मला काल रात्री कळाली आणि ही माहिती कळाल्यानंतर प्रमोद कोंढरेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊसपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारलाय। मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने काही घडलंय किंवा त्यांची ही तक्रार आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन या विषयामध्ये याची योग्य ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या अंती जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार भारतीय जनता पार्टी पण योग्य ती कार्यवाही करेल। सर, तुम्ही समाजात वावरत असता, अनेक कार्यक्रमांना जात असता, काही घटना समोर येतात त्यावेळेस तुम्ही योग्य सूचना करता का? कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, ही घटना समोर आल्यानंतर तुम्ही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना काय आव्हान करता? बऱ्याच वेळा अशा काही कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये गर्दी असते। मला असं वाटतं की त्या कार्यक्रमात मी नव्हतो, परंतु गर्दी होती। कदाचित हे अनावधानाने घडलं आहे का किंवा काय याची माहिती घेऊन योग्य त्या पद्धतीने आपल्याशी मी हा विषय नंतर बोलेल, पण मला असं वाटतं की पोलीस या विषयातला योग्य त्या पद्धतीने तपास करतील। नाही, माझा प्रश्न असा होता की अशा घटना घडल्यानंतर आता तुम्ही यापुढील काळात पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, वावरताना कशा प्रकारे तुम्ही आव्हान करता? हे भारतीय जनता पार्टी अशा घटनांचं कधीही समर्थन करणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सुद्धा अगदी आम्ही या लाईनवरती निश्चित सूचना देऊ की भविष्यात असे प्रकार कुठेही घडता कामा नयेत। कारण अनेक वेळा गर्दीमध्ये कार्यकर्ते असतात, पोलीस असतात, नागरिक असतात, त्यामुळे अशा घटना घडू नये याची काळजी 100% घेतली जाईल। घटनेची CCTV देखील समोर आलेली आहे, त्या CCTV मध्ये देखील स्पष्टपणे दिसतंय। काय सांगाल, एका पदाधिकाऱ्याकडनं अशा पद्धतीची वर्तणूक होते? ते मला असं वाटतं की CCTV फुटेज किंवा तपास हा पोलीस यंत्रणेचा भाग आहे। ही माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाहीये, परंतु ही घटना कळाल्यानंतर तातडीने आम्ही या विषयात पावलं उचलली।